Good morning, students. Today our second lecture and we are going to learn writing skill part, that is advertising. मुलांनो, इयत्ता 10वी मध्ये परीक्षेत विचारला जाणारा 5वा प्रश्न म्हणजे कथालेखन, बातमीलेखन आणि जाहिरात लेखन. तर हे जाहिरात लेखन म्हणजे काय व ते कसे करावे ते आपण आज पाहूया. आता पाहूया जाहिरात म्हणजे काय. जाहिरात म्हणजे एखाद्या वस्तूची केली गेलेली जाहिरात, ॲडव्हर्टायझिंग. प्रत्येक उत्पादकाला आपली वस्तू कशी श्रेष्ठ आहे हे पटवून, हे सांगून ग्राहकाला आकर्षित करणे हा मूळ हेतू जाहिरातीमागचा असतो. म्हणजे एखाद्या वस्तूची केली गेलेली जाहिरात, ॲडव्हर्टायझिंग. प्रत्येक उत्पादकाला आपली वस्तू कशी आहे हे सांगून ग्राहकाला कसे आकर्षित करता येईल हा मूळ हेतू जाहिरातीचा असतो. म्हणून मुलांनो, जाहिरात लेखन करण्यासाठी आपल्याला खालीलपैकी काही मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत. जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्त्व असते. जाहिरात लेखनात आपण जी भाषा वापरतो ती खूपच साधी आणि सोपी वापरली पाहिजे. ही जाहिरात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय त्यातून निघून येईल असे जाहिरातीचे मुख्य सूत्र असते. जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी आपली शब्दरचना असावी. जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने आपल्याला सांगता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला जाहिरात लेखन करताना काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर करावा लागेल आणि यातूनच आपण समोरच्या ग्राहकाला आपल्या उत्पादकाविषयी आकर्षण निर्माण करून द्यायला हवे. सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद्या दुसऱ्या ओळीचा वापर आपण जाहिरात लेखन करताना केला पाहिजे. जाहिरात लेखन करते वक्त हमारी जो भाषा है वो बहुत ही अतिशय सुंदर रूप से हमें सामने रखनी आनी चाहिए. कम से कम वर्ड्स में हमें ये जाहिरात लेखन करना आना ज़रूरी है. जब भी हम जाहिरात लेखन करेंगे तभी हम शब्द की रचना ऐसे करेंगे जो दूसरों को अपने ओर आकर्षित कर पाए. इसलिए हमें काव्यमय पंक्तियाँ, अलंकारित भाषा, इन अलंकारित शब्दों का हमें उसमें इस्तेमाल करना चाहिए. तब जाकर हमारा जाहिरात लेखन यानी एडवर्टाइजिंग अच्छी तरह से होगा. जाहिरात लेखन करते वक्त कोई भी पिक्चर, कोई भी ड्राइंग निकालना ज़रूरी होता है नहीं. परीक्षित लेखन अपेक्षित है, सजावट नहीं. एग्ज़ाम के लिए हमें लेखन की ज़रूरत है. कोई हमें उसमें कोई ड्राइंग निकालना या फिर किसी भी तरह से सजावट करना वो ज़रूरी नहीं होता. जो जाहिरात में आवश्यक जो पॉइंट्स होते हैं, मुद्दे होते हैं, जैसे कि पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आईडी, इसका उल्लेख वहाँ पर किया जाना चाहिए. हमेशा एक बात आप याद रखिए और वो बहुत ही इम्पोर्टेंट है, वो है कि जाहिरात हमें पेन से ही लिखनी है. पेंसिल का वापर हमें करना ही नहीं है. और कोई भी वहाँ पर ज़रूरत ना हो तो कोई भी पिक्चर वहाँ पर ज़रूरत नहीं है कि वो ड्राइंग हम कर सकें. इस तरह से कुछ पॉइंट्स हमें ध्यान में रखते हुए जाहिरात लेखन करना ज़रूरी है. जाहिरात लेखन करताना गरजेचंच नाही की आपण चित्र काढलेच पाहिजे किंवा त्याला चांगल्या प्रकारे सजावट केलीच पाहिजे. तर आपल्याला जे काही सांगायचं आहे ते योग्य ओळीमध्ये आपल्याला जाहिरातीमध्ये मांडणी करता आले पाहिजे. परीक्षेत लेखनाला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे, सजावटीला नाही. त्याच्यामुळे आवश्यक असेल तरच तुम्ही चित्र काढा, नाहीतर चित्र काढण्याची आवश्यकता नाही. पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी याचा स्पष्ट उल्लेख जाहिरात लेखनात केलेला असावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरात ही पेनानेच लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये.
म्हणून विद्यार्थ्यांनो, जाहिरात लेखन करताना खालील मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. पुढील मुद्दा म्हणजे जाहिरात लेखन करताना आपण पाळाळ न लावता 50 ते 60 शब्दात जाहिरात लेखन करावे. पाळाळ म्हणजे एकच गोष्ट सतत आपण सांगू नये. आपल्याला ही जाहिरात कमीत कमी शब्दामध्ये संपवायची असते. 50 ते 60 शब्दात जाहिरात लेखन करता आले पाहिजे. आता परीक्षेत जाहिरात लेखनाची कृती कशा प्रकारे विचारली जाऊ शकते हे अपन पाहूया. अब हम देखते हैं कि एग्ज़ाम में एडवर्टाइजिंग के ऊपर हमें किस तरह से प्रश्न पूछा जाता है. पहला, शब्द देऊन जाहिरात लेखन करायला सांगितली जाते. पहले हमें एक वर्ड दिया जाता है और वहाँ पर हमें बताया जाता है कि इस पर हमें एडवर्टाइजिंग करनी चाहिए. फॉर एग्जाम्पल, आईस्क्रीम दुकानाची जाहिरात करा. सेकंड, जाहिरात प्रश्नपत्रिकेत देतात व त्यावर कृती देतात, ती आपल्याला सोडवावी लागते. प्रश्नपत्रिकेमध्ये ॲडव्हर्टायझिंग दिली जाते आणि त्याच्यावर काही आकलन कृती दिल्या जातात आणि त्याची उत्तरं आपल्याला त्या जाहिरात लेखनामधून शोधून लिहावी लागतात. थर्ड, एखादा विषय दिला जातो व जाहिरात तयार करायला सांगितली जाते. कोई एक सब्जेक्ट दिया जाता है और उसी के ऊपर हमें एडवर्टाइजिंग किस तरह से की जाती है वो हमें पूछा जाता है. तो स्टूडेंट्स, हमें इन तीनों पॉइंट्स को ध्यान रखते हुए हमें जाहिरात लेखन किस तरह से किया जाएगा वो हमें देखना चाहिए. कभी कभी हमें कोई वर्ड दिया जाता है तो कोई एडवर्टाइज देकर वहाँ पर कृति दी जाती है और कोई सब्जेक्ट दिया जाता है. उस सब को ध्यान में लेते वक्त ही हुए हमें जाहिरात लेखन करने आना चाहिए. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहूया जाहिरात लेखनाचं एक उदाहरण. तर आईस्क्रीम पार्लरची आकर्षक जाहिरात कशी तयार करता येईल ते आपण आता पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, जाहिरात लेखनामध्ये आपले सगळे जे मुद्दे आहेत ते आकर्षकपणे मांडता आले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण आईस्क्रीम पार्लरची जाहिरात तयार केली आहे. आता आपल्या परीक्षेत विचारला जाणारा जाहिरात लेखनाचा दुसरा प्रश्न असाही असतो. एक जाहिरात प्रश्नपत्रिकेत दिली जाते व त्यावरील कृती आपल्याला सोडवाव्या लागतात. आता या कृती कशा आपण सोडवायच्या, जाहिरात आपण कशी अभ्यासायची हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जाहिरातीवरील प्रश्न कसे सोडवले जातात ते आपण पाहूया. धन्यवाद मित्रांनो.